नमस्कार. वास्तू रविराज वास्तू संस्कृत या विशेष कार्यक्रमामध्ये मी पूजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आतापर्यंत आपण वास्तुशास्त्र म्हणजे काय या विषयावर मार्गदर्शन जाणून घेतलं. आज आपण वास्तुशास्त्राचा मानवी जीवनावरील प्रभाव या विषयावर मार्गदर्शन जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर असणार आहेत भारतातील सर्वात मोठ्या वास्तुशास्त्र प्रशिक्षण आणि मार्गदर्शक संस्थेचे संचालक डॉक्टर रविराज अहिरराव. डॉक्टर, सगळ्यात आधी आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. साम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना माझ्या शुभेच्छा. आतापर्यंत आपण वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय या विषयावर बरंच मार्गदर्शन आम्ही तुमच्याकडनं जाणून घेतलेलं आहे. मात्र आज आपला नवीन विषय आहे तो म्हणजे वास्तुशास्त्राचा मानवी जीवनावरील प्रभाव. तर वास्तुशास्त्राचा नेमका मानवी जीवनावर कसा प्रभाव असतो याबद्दल काय सांगाल? पूजा, अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एका वाक्यात जर सांगायचं झालं ना तर मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीवर वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात घडणारी कुठलीही गोष्ट तुम्ही विचारात घ्या आणि मग जर तुम्ही तिचा वास्तुशास्त्र दृष्टिकोनातून अभ्यास केला तर त्या घडणाऱ्या गोष्टींवर किंवा घडामोडींवर वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे. आता कोणकोणत्या गोष्टी प्रामुख्याने जर घ्यायच्या म्हटल्या तर मी असं म्हणेन की पैसा हा प्रत्येकाला हवा. म्हणजे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुटुंबात पैसा येणं ही प्रत्येकाची प्राथमिकता आहे. बरोबर. केवळ पैसा येणं नाही तर तो पैसा टिकला पाहिजे, वृद्धिंगत झाला पाहिजे. त्यानंतर येतं आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांचं आरोग्य. सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली झाली पाहिजे. त्याच्यानंतर घरातल्या व्यक्तींमध्ये सुसंवाद असला पाहिजे. कारण जर वितंडवाद सुरू झाले तर घरातली अशांतता म्हणजे सगळंच बिघडलं. बरोबर. पण ती अशांतता येते म्हणजे वास्तुदोष आला. अगदी. घरात पैसे येणं अडकतंय किंवा बरोबर येत नाही किंवा वर खाली होत आहे किंवा वायफळ खर्च होत आहेत, वास्तुदोष आहे. मुलांनी चांगला अभ्यास करून सुद्धा शैक्षणिक प्रगती साध्य होत नाही, वास्तुदोष आहे. याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की सुखी वैवाहिक जीवन, संतान प्राप्ती, करिअर ग्रोथ, स्टॅबिलिटी एवढंच नाही तर व्यवसायामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं ऑफिस किंवा कारखाना वगैरे जे काही चालवता व्यवसाय, त्या प्रत्येक गोष्टी म्हणजे तिथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्ट, मग तुमच्याकडे आलेलं रॉ मटेरियल, तुमचं प्रोडक्शन, तुमच्या सगळ्या कामगारांमध्ये एक सौहार्दपूर्ण वातावरण असणं, मार्केटमध्ये माल लवकर जाणं, मार्केटमधून पैसे येणं, पैसे अडकणं किंवा तुमची अशी एक एक्स कॅपॅसिटी असते की मग दिवसाला 100 युनिट प्रोडक्शन करायचं आहे, मग तुमचं 40च होत आहे का 70, 80, 90, 100 होत आहे. या सगळ्या गोष्टींवर वास्तुशास्त्राचा प्रभाव. नक्की. म्हणून पुन्हा एकदा एका वाक्यात सांगतो की मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीवर वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे. आणि जिथे जिथे आपल्याला समस्या येऊ लागतात तेव्हा त्या समस्यांच्या पाठीमागे आपल्या घरातील वास्तुदोष हा त्याला कारणीभूत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच. वास्तुशास्त्राचा मानवी जीवनावर कसा प्रभाव पडू शकतो हे तर तुम्ही आता आम्हाला सांगितलंच. मात्र जसं तुम्ही म्हणालात या उत्तरामध्ये की पैसा येतो मात्र तो बराच काळ टिकत नाही किंवा मुलांचा जो अभ्यास आहे ते व्यवस्थित करत असतात मात्र परीक्षेमध्ये मार्क कमी येणं यामध्ये सुद्धा वास्तुदोष असतो. तर हा कसा काय दूर करता येतो? नेमका पैसा आलेला कसा टिकवू शकतो आपण घरामध्ये? पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की पैसा तुमच्या घरात येणं. बरोबर. या गोष्टीवर प्रामुख्याने तुमच्या घराचे जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराचा प्रभाव आहे. तुम्ही आता इथे चित्रात बघाल की 5 प्रमुख पवित्र दरवाजे इथे आपण स्लाइड्स मध्ये दाखवतोय. म्हणजे उत्तर, ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट, पूर्व, साऊथ ऑफ साऊथ ईस्ट म्हणजे दक्षिण आणि आग्नेयाच्या मध्ये एक छोटासा गॅप असतो त्याला दक्षिण आग्नेय म्हणतात, आणि पश्चिम आणि वायव्याच्या मधला एक छोटासा गॅप त्याला पश्चिम वायव्य. या 5 दरवाज्यातून येणारी लक्ष्मी ही अतिशय सात्विक असते, चिरकाल टिकणारी असते आणि वृद्धिंगत होणारी असते. म्हणजे याचा अर्थ अन्य दिशांमधल्या दरवाज्यातून पैसा येत नाही असा नाही, तो येतो. पण मग ती लक्ष्मी चंचल असते, तिला बाहेर जायची घाई झालेली असते किंवा वायफळ खर्चामध्ये ती जाते. थोडक्यात हे जे 5 दरवाजे आहेत या 5 दरवाज्यांच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ कसा येतो, किती टिकतो आणि वृद्धिंगत होतो हे यातून आपल्याला वास्तुशास्त्राच्या माध्यमातून मिळतं. त्यामुळे जर ह्या दिशांमधले प्रवेशद्वार आपण मिळवले, म्हणजे फ्लॅट सिस्टीमचं घर घेताना जर अशा पद्धतीचे फ्लॅट निवडले तर वेल अँड गुड. बरोबर.
किंवा जर तुम्ही स्वतःचं घर बांधताय तर त्या घराचं डिझाईन या पद्धतीने केलं तर त्याच्यात निश्चित तुम्हाला फायदा होईल. आता हा झाला पैसा येण्याचा मागचं वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन. बरोबर. आता तो टिकणं किंवा वायफळ खर्चात जाणं. साधारणपणे एक गोष्ट लक्षात घ्या की ईशान्य दिशा ही प्रगती देते, म्हणजे नॉर्थ ईस्ट रिजन. तर आग्नेय दिशा म्हणजे साऊथ ईस्ट, तिथलं किचन म्हणजे तुमच्या प्रगतीला गती देण्याचं किंवा त्याचा वेग वाढवण्याचं काम करतं. म्हणजे थोडक्यात जर तुमच्या आग्नेय दिशेत किचन आलं असेल तर तुमच्या घरामध्ये वायफळ खर्च किंवा ज्याला कुठल्याही प्रकारचा खर्च की ज्याच्यातून रिटर्न्स मिळत नाही, म्हणजे आजारपणावर खर्च होणं म्हणजे तब्येत सुधारणं, पण अल्टिमेटली रिटर्न काय मिळाले. बरोबर. सो अशा प्रकारचे वायफळ खर्च जर आग्नेय दिशा डिस्टर्ब झाली तर वायफळ खर्च येतो. म्हणजे पैसा टिकणं न टिकणं या गोष्टींवर, किंबहुना बऱ्याच वेळा वायव्य दिशेचा वास्तुदोष, खास करून वायव्य दिशेचा दरवाजा हा वाऱ्याच्या वेगाने पैसे आणतो पण दुप्पट वेगाने बाहेर नेतो. सो या गोष्टी सुद्धा अनेक, म्हणजे आग्नेय आणि वायव्य दिशेमधली वास्तुरचना तुमच्या संपत्तीला स्थिर करण्याचं काम करते किंवा वायफळ खर्चाचं प्रमाण म्हणजे ती वृद्धिंगत करण्यासाठी मदत करते. पण तुमच्या पैशाला स्थिर करण्यासाठी पहिला उपाय म्हणजे तुमच्या घरातली तुमची तिजोरी. म्हणजे जे काही पैसे, दागिने किंवा मौल्यवान वस्तू आपण घरी ठेवतो, कारण आजकाल बऱ्याचशा गोष्टी आपण लॉकरमध्ये ठेवतो, पण जे काही थोडंफार आपण घरी ठेवतो त्या मौल्यवान वस्तू ही तिजोरी तुमच्या संपूर्ण घराच्या नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट मध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे साऊथ वेस्टचा मास्टर बेडरूम आणि त्याला लागून ती तिजोरी. आणि ही तिजोरी अशा पद्धतीने ठेवायची की ती उघडल्यानंतर आतल्या लक्ष्मीला उत्तर, पूर्व, ईशान्य या तीन पैकी कुठल्याही दिशेचं दर्शन झालं पाहिजे. त्यामुळे पैसा स्थिर होतो. दुसरं, आता ह्या जो आता आपण ज्या काळात आता आहोत, म्हणजे साधारणपणे आता नवरात्र सुरू झालेले आहेत, या दरम्यान थेट अगदी दिवाळी लक्ष्मीपूजनापर्यंत अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे की या कालखंडामध्ये जर तुम्ही श्रीयंत्र आणि कुबेर या दोन गोष्टींची जर स्थापना केली तुमच्या देवघरात तर ती तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. हे मी आजपर्यंत हजारो घरांमध्ये केलंय. काय करायचंय तर साधारणपणे एक गोष्ट लक्षात घ्या, लक्ष्मी जी जनसंपत्तीची देवता, बरोबर. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलीही स्त्री ही स्वतःला अतिशय सुखात अशा वेळी समजते ज्यावेळी तिच्या एका बाजूला पती असतो आणि दुसऱ्या बाजूला मुलगा असतो. मग हे श्रीयंत्र रूपी लक्ष्मीचं प्रतीक हे तुमच्या देवघरात ठेवा. तुमच्या सगळ्यांच्या देवघरात भगवान विष्णू म्हणजे लक्ष्मीचे पती हे श्रीकृष्णाच्या रूपात किंवा बालाजीच्या रूपात नक्की असतात. त्यामुळे या श्रीयंत्राच्या एका बाजूला श्रीकृष्ण किंवा बालाजी बसवा, तर दुसऱ्या बाजूला कुबेराला बसवा. आता हा कुबेर कोण, तर ह्या कुबेराची ओळख अशी आहे की हा कुबेर म्हणजे देवी लक्ष्मीचा 3ऱ्या क्रमांकाचा मुलगा. आणि याची दुसरी महत्वाची ओळख म्हणजे लक्ष्मी धन देते आणि या धनसंपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन हे काम कुबेर करतो. म्हणजे थोडक्यात तो वेल्थ मॅनेजमेंटचं काम करतो. मग ही वेल्थ मॅनेजमेंट, मग तिच्या एका बाजूला विष्णू आणि दुसऱ्या बाजूला कुबेर आणि मध्ये श्रीयंत्र बसवलं तर नथिंग लाईक दॅट. आणि यामुळे निश्चितपणे ती लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहते, टिकून राहते. सो मला वाटतं पैसा येणं आणि स्थिर होणं याबद्दलच अतिशय एक समर्पक माहिती मी असं म्हणू शकेल. नक्कीच. मुलांच्या अभ्यासाबद्दल सुद्धा आपण म्हणत होतो सर, तुम्ही हो. सुरुवातीलाच म्हणालात की मुलं अभ्यास करत असतात मात्र वास्तुदोषामुळे मुलांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम दिसून येतो, तर त्याची थोडक्यात माहिती या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की मुलांनी अभ्यास करताना कसं बसावं, कुठे बसावं याबद्दलची मार्गदर्शक तत्व वास्तुशास्त्रात आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की साधारणपणे मुलांची अभ्यासाची खोली ही संपूर्ण घराच्या वायव्य दिशेमध्ये म्हणजे नॉर्थ वेस्टला असावी. आता मी असं म्हणेन की मुलांची शैक्षणिक प्रगती आणि त्या संदर्भातल्या अनेक गंभीर समस्या आज प्रत्येक घरामध्ये आहेत. या विषयावर अतिशय सखोल असा एक वेगळा एपिसोड आपण या कार्यक्रमात करणार. नक्कीच. पण आता या घडीला मी एवढंच सांगेन की मुलांनी अभ्यासाला बसताना ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्टला फेसिंग करणं आणि शक्यतोवर बसताना असं असलं पाहिजे की पाठीमागे खंबीर भिंतीचा आधार, समोरची ईशान्य मोकळी, ईशान्य दिशेला तोड आणि ईशान्य दिशेमध्ये देवी सरस्वतीचं यंत्र
आणि वास्तुरविराजचा एक खास इच्छापूर्ती पिरामिड या गोष्टी समोर ठेवल्या तर त्या दृष्टिकोनातून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला खूप चांगली मदत होते. नक्की. पण आता कदाचित बऱ्याच वेळा असं असतं की कसं असायला पाहिजे ही गोष्ट आहे, पण बऱ्याच वेळा काय होतं माहिती का की जर ईशान्य दिशेमध्ये वास्तुदोष आला, आता ईशान्य दिशेमध्ये प्रवेशद्वार, लिव्हिंग रूम, देवघर आणि बाथरूम या 4 गोष्टी असतात. आता जर ईशान्य दिशेमध्ये टॉयलेट आलं, किचन आलं, बेडरूम आलं किंवा कट आला, तर अशा ठिकाणी मुलं चांगला अभ्यास करून सुद्धा त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आघात होणं किंवा त्याच्यामध्ये डाऊनफॉल येणं हे होतच. नक्कीच. म्हणजे थोडक्यात ईशान्य दिशेचा वास्तुदोष शैक्षणिक अधोगतीला कारणीभूत ठरतो. नक्की. मग आता तिथे आपल्याला उपाय करणं हा त्याच्यावर पर्याय आहे. नक्की. आणि ईशान्य दिशेचे वास्तुदोष घालवले की ऑटोमॅटिकली या सगळ्या गोष्टी सहज साध्य होतात. नक्कीच. प्रवेशद्वाराबद्दल सुद्धा अजून तुमच्याकडनं बरंच मार्गदर्शन जाणून घ्यायचे, मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये आपण लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी तुम्हाला म्हटलं की प्रवेशद्वाराबद्दल आम्हाला आणखीन थोडक्यात मार्गदर्शन जाणून घ्यायचंय, तर प्रवेशद्वार जर वास्तुशास्त्रानुसार नसेल तर त्यावर काय तोडगे किंवा उपाय तुम्ही सुचवू शकाल? पूजा, तू आता ह्या प्रश्नामध्ये उपाय आणि तोडगे अशा 2 गोष्टी उल्लेख केला. तर मुळात मी इथे असं म्हणेन किंबहुना आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी की प्रेक्षक हो, कृपया या तोडग्यांवर जास्त विसंबून राहू नका. तोडगे म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन की प्राथमिक उपचार. प्राथमिक उपचार म्हणजे काय की एखाद्या माणसाला जर काही त्रास होत असेल आणि मुख्य डॉक्टर येईपर्यंत जर ज्याला तो काय क्रायसिस मॅनेज करायचा किंवा तो थोडासा त्रास कमी करायचा, तोडगा हा या पद्धतीने काम करतो. आणि बऱ्याच वेळा मी एक असं बघितलेलं आहे की अनेक कार्यक्रमांमध्ये की तोडग्यांवर खूप भर दिला जातो. आता तोडग्यांमध्ये काय होतं माहिती का की एक प्रकारचा शॉर्ट टर्म बिझनेस केला जातो. म्हणजे समोरची व्यक्ती काहीतरी ती वस्तू घेते आणि मग त्यासाठी काही खर्च करते, पण तो क्षणिक किंवा थोड्याशा कालावधी करता आणि अतिशय सौम्य स्वरूपाचा फरक असतो. त्यामुळे तोडगे हे मुळीच करायचे नाही. इनफॅक्ट मी असं म्हणेन की अतिशय सखोल असं वास्तू परीक्षण करून उपाययोजना करणं इज अ बेस्ट थिंग. आता केवळ प्रवेशद्वारच नाही तर इवन आता शैक्षणिक प्रगतीमध्ये जसं मी मगाशी उल्लेख केला की जर ईशान्य बिघडली असेल किंवा तुमचे प्रवेशद्वार चुकीच्या दिशेमध्ये असेल तर अतिशय वास्तुशास्त्रामध्ये या सर्व गोष्टींवर अतिशय चांगले उपाय आहे. फक्त योग्य वास्तुतज्ञ निवडला पाहिजे. बरोबर. त्या वास्तुतज्ञाकडून वास्तू परीक्षण केलं पाहिजे आणि वास्तू परीक्षण केल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना. आणि उपाययोजना या नक्कीच तुमच्या घराला 95% पॉझिटिव्ह करतात. थोडक्यात मी असं म्हणेन की आज एक लक्षात घ्या, आपण लाखो रुपये खर्च करून घर घेतो, पण तुम्हाला माहितीये सर्वसाधारणपणे आज जी घरं अस्तित्वात आहे या घरांमध्ये तुम्हाला 45 किंवा ऍट द मोस्ट 50% वास्तुशास्त्र मिळतं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मग उदाहरणार्थ मी असं म्हणेन की एखाद्या ठिकाणी एखाद्या सेमी रुरल भागामध्ये 40-50 लाख रुपये खर्च केले आणि घर किती मिळालं पॉझिटिव्ह? 50%, 45%. पण जर तुम्ही वास्तुशास्त्रावर खर्च केला, माझ्या मते बेसिकली मी असं म्हणेन की आमच्या वास्तू रविराजच्या सिस्टम मध्ये एक हार्डली 20-25 हजार रुपये खर्च येऊ शकतो, पण हेच 45% घर ह्या उपाययोजनानंतर 95% पॉझिटिव्ह आणि कायमसाठी. सो त्यामुळे उपाययोजना चांगल्या पद्धतीने हे जर केलं तर यू आर रिलॅक्स्ड. नक्कीच. घराची रचना आणि वास्तुशास्त्र याबद्दल आतापर्यंत आपण मार्गदर्शन जाणून घेतोय, मात्र घराची रचना तर महत्त्वाची असतेच, मात्र त्याबरोबर माणसाचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. तर माणसाचं आरोग्य आणि वास्तुशास्त्र याचा काय संबंध असतो आणि त्यासाठी काय सांगता येईल तुम्हाला? पूजा, ऍक्च्युली आपल्या या कार्यक्रमाच्या लिमिटेशन्समुळे मला अतिशय हे सगळे विषय म्हणजे अगदी पैसा येणं, टिकणं वगैरे किंवा शैक्षणिक प्रगती, म्हणजे मी जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांना हा विषय शिकवतो तेव्हा या एक विषयावर मी 2-2 तास 2.5 तास बोलतो.
आणि इथे आपण हार्डली 3-4 मिनिटांमध्ये तो विषय पूर्ण करतोय. आता आरोग्याच्या बाबतीत सुद्धा असाच प्रकार आहे. पण या ठिकाणी मी तुम्हाला असं सांगेन की लोक हो, या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या लक्षात घ्या की त्यातली पहिली गोष्ट म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर घराची दारं, खिडक्या, पडदे उघडा. सकाळची सूर्यकिरणं तुमच्या घरात येऊ द्या. कारण सकाळच्या सूर्यकिरणांमध्ये यदाकदाचित तुमच्या घरात सूर्यकिरण येऊ शकत नसतील तर सूर्यप्रकाश आलेला सुद्धा हेही नसे थोडके असं मी म्हणेन. या सूर्यप्रकाशामध्ये अतिनील किरण म्हणजे अल्ट्रा व्हायलेट रेज असतात आणि हे जेव्हा तुमच्या घराच्या कानाकोपऱ्यात पोहोचतात तेव्हा ते तुमच्या घरातल्या कानाकोपऱ्यातल्या किटाणू जीवाणूंचा नाश करतात, म्हणजे तुमचं घर निर्जंतुक करतात. सो याचा अर्थ एक लक्षात घ्या की निसर्ग शक्तीच्या माध्यमातून मानवी जीवन समृद्ध करणं हे आपण जे पहिल्यापासून म्हणतोय हे इथे तुम्हाला दिसतंय. सकाळची सूर्यकिरणं घरात जास्तीत जास्त येऊ द्या तर दुपारी 12 नंतरची तप्त सूर्याची किरणं सूर्य मावळेपर्यंत तुमच्या घरात मुळीच येऊ देऊ नका. कारण यावेळी सूर्यकिरणांमध्ये अतिनील किरणांसोबत इन्फ्रारेडचं प्रमाण वाढलेलं असतं आणि ते दाहक असतात. त्यामुळे ते तुमच्या घरातल्या वाईट शक्तींसोबत सुप्त किंवा चांगल्या ऊर्जा पण ते भस्मसात करतात आणि तुमचं घर भकास उदास करतात. मग अशा वेळी दारं खिडक्या बंद करायचे का? नाही. यासाठी सोपा उपाय म्हणजे जाड कॉटनचे लाल रंगाशी संबंधित पडदे जर लोकांनी वापरले तर ते इन्फ्रारेड शोषले जातील, पण पडद्यामुळे हवा येत राहील आणि घरातलं वातावरण प्रसन्न. सो थोडक्यात काय की सूर्यकिरणं तुमच्या घरात कशी येतात कशी येत नाही या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये कचरा जास्त, आपले जुने लोक असं म्हणायचे की ज्या घरामध्ये कचरा जास्त त्या घरामध्ये लक्ष्मी राहत नाही. पण आजच्या 21व्या शतकातलं याचं वैज्ञानिक उत्तर सांगू. एक लक्षात घ्या की ज्या ठिकाणी एखादी वस्तू पडून राहते प्रदीर्घ काळापर्यंत तर त्याच्यावर डस्ट पार्टिकल येतात आणि मग त्याच्यात धूळ आली की धुळेमध्ये हवेतलं मॉइश्चर म्हणजे आर्द्रता येते आणि मग तिथे बुरशी येते. बुरशी आली म्हणजे आरोग्याला घातक वातावरण. अगदी. मग वास्तुशास्त्र काय सांगतं की घराची सातत्याने साफसफाई करा, अनावश्यक गोष्टी घराबाहेर लवकर फेका. आता या ठिकाणी मला लोकांना एक सांगायचं आहे की आज तुमच्या कपाटामध्ये किती कपडे आहेत, 5 वर्षापूर्वी किती होते आणि 10 वर्षापूर्वी किती होते याचं जर मूल्यमापन केलं तर मला असं वाटतं की आज तुमच्या घरातली कपाटं खचाखच भरलेली आहेत. मग यातल्या अनावश्यक गोष्टी फेका ना. मला सांगा, तुम्ही गणपतीला घराची साफसफाई करतात, नवरात्रात घराची साफसफाई करतात, दिवाळीमध्ये संपूर्ण घरावर चकाचक प्रचंड मोठ्या प्रमाणात साफ, पण दिवाळीमध्ये प्रसन्न का वाटतं? घर स्वच्छ, स्वच्छ घर, प्रसन्न घर, प्रसन्न मानसिकता, उत्कृष्ट कार्यक्षमता, निसर्ग शक्ती. म्हणजे आरोग्याच्या बाबतीत आणखीन अनेक गोष्टी आहेत, पण ही एक बेसिक गोष्ट सांगितली आहे की ज्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरातल्या सदस्यांचं आरोग्य चांगलं ठेवता येईल. मला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांचा असा एक राग येतो की एक तर काय प्रचंड मोठ्या प्रमाणात दारं खिडक्या बंद करून ठेवतील किंवा घरामध्ये उजेड जास्त येऊ देणार नाही, किंबहुना कॅन्डल लाईट सारखं घरात वातावरण तयार करून ठेवणं. आपण युरोपमध्ये नाही राहते, आपण भारतात राहतो. जेवढा लख्ख उजेड तेवढं प्रसन्न वातावरण, तेवढं भीती कमी. सो मला वाटतं या सगळ्या गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी. सो आधी मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांनी या जरी गोष्टी पाळल्या तरी खूप चांगल्या आहे. पण यदा कदाचित तुमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश चांगला येऊ शकत नसेलच तर तुमच्या घरातलं वातावरण खराब असणार हे मी निश्चित सांगतो. मग आता याला काय केलं पाहिजे? तर याला आपण कुठून तरी बाहेरून अशी काही एनर्जी दिली पाहिजे, म्हणजे थोडक्यात उपाययोजना केल्या पाहिजे आणि त्या माध्यमातून त्याला पॉझिटिव्ह केलं. दॅट्स व्हेरी सिम्पल. सुखी वैवाहिक जीवनावर सुद्धा वास्तुशास्त्र कसं प्रभावशाली आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे. मात्र एका छोट्याशा विश्रांतीनंतर एक छोटीशी विश्रांती घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये आपण लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती.
वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की सुखी वैवाहिक जीवनावर वास्तुशास्त्राचा कशा प्रकारे प्रभाव पडतो हे आपल्याला जाणून घ्यायचंय, तर काय सांगता येईल थोडक्यात त्याबद्दल? सुखी वैवाहिक जीवनामध्ये म्हणजे काय ना, की त्या घराचा गृहस्वामी आणि गृहस्वामिनी हे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या स्थिर असणं हे फार महत्वाचं असतं. आणि या दोघांसाठी एकीकडे आग्नेय दिशेचं किचन म्हणजे त्याला आम्ही स्त्री शक्ती केंद्र म्हणतो, तर नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट मधला मास्टर बेडरूम, मग त्याला आपण पुरुष शक्ती केंद्र म्हणतो. म्हणजे ज्या घरामध्ये साऊथ ईस्टला किचन आणि साऊथ वेस्टला मास्टर बेडरूम आहे त्या ठिकाणी हे दोघंही अतिशय स्थिर, स्टेबल असतात. त्यांची कार्यक्षमता उत्कृष्ट असते. त्यांचा माइंडसेट अतिशय ऑलवेज प्रसन्न असतो. कारण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या जेव्हा एखादा माणूस बॅलन्स्ड असतो तेव्हा ऑटोमॅटिकली त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये आणि त्याच्या कृतीमध्ये एक चांगला पॉझिटिव्हनेस असतो. त्यामुळे सुखी वैवाहिक जीवनामध्ये हे दोघं जर व्यवस्थित असतील तर आपोआप त्यांच्या घराची गाडी किंवा जीवनाची गाडी ही सहजपणे पुढे जाते. हे अतिशय सगळ्यात महत्त्वाचं. किंवा पूजा, मी असं म्हणेन की केवळ हेच नाही तर मग संतान प्राप्ती किंवा करिअर. आता करिअर आणि करिअर मधली ग्रोथ याच्यावर साधारणपणे तुमच्या घरातल्या ईशान्य दिशेतल्या वास्तू रचनेचा प्रभाव. करिअरला तुम्हाला स्थैर्य मिळणं पुन्हा तुमच्या घरातल्या साऊथ वेस्टच्या मास्टर बेडरूमच्या असण्याचा त्याच्यावर प्रभाव आहे. शिवाय या व्यतिरिक्त एक अतिशय महत्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे आणि तो म्हणजे तुमच्या घरामध्ये सुसंवाद असणे फार आवश्यक आहे. घरात जर सारखी धुसफूस होत असेल तर ती त्रासदायक असते आणि एकंदरीत घराच्या कार्यक्षमतेवर त्याचा त्रास होतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी, एवढंच नाही तर मी तुम्हाला सांगतो की जर दक्षिण आणि नैऋत्य दिशेमध्ये 3 पेक्षा जास्त वास्तुदोष आले ना तर तिथल्या पती पत्नी मधल्या संबंधांमध्ये तणाव निर्माण होतो. अगदी घटस्फोटापर्यंत वेळ जाणं किंवा अनेक परिवारांना कुठेतरी गव्हर्नमेंट प्रॉब्लेम्स, पोलीस केस, कोर्ट कचेरी अशा जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर समजायचं की त्यांच्या घरातली आग्नेय दिशा आणि वायव्य दिशा म्हणजे साऊथ ईस्ट, नॉर्थ वेस्ट या 2 दिशा बिघडलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये काय घडतंय सातत्याने वारंवार त्याचा आणि त्याचा तुमच्या घरातल्या वास्तुदोषाशी संबंध आहे. जे वास्तुदोष आहे त्याला उपाय केले तर त्यांचं जीवन सहज यशस्वी होतं. आतापर्यंत हजारो परिवारांना आणि उद्योजकांना डॉक्टर रविराज अहिरराव यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्यातीलच एक म्हणजे आशिष पेडणेकर आणि डॉक्टर उमा शेट्टी. नेमके त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर उमा चिलाल शेट्टी आणि मी एक वेलनेस एक्सपर्ट आहे. माझी कंपनी आय डिझर्व इट स्पा आणि आय वेलनेस हे 2 वेगळे वेलनेस आणि होलिस्टिक बिझनेसेस आहेत. आमचा हा जो स्पा आहे तो वन ऑफ द काइंड स्पा आहे ज्याच्यामध्ये आम्ही हेअर, स्किन, स्पा, आयुर्वेदा आणि वेलनेस हे 5 गोष्टी सगळ्या एकाच रूफच्या खालती ऑफर करतो आहे. आणि जे कोणी इकडे येतो आहे त्यांना टॉप टू टो सोल्युशन्स आम्ही त्यांना देतो इकडे. अँड वी आर व्हेरी हॅपी टू से दॅट आवर बिझनेस मॉडेल एकदम युनिक आहे आणि जे कोणी इकडे येते जाता जाता दे ऑलवेज गो आउट विथ अ स्माईल. तुम्हाला वाटेल की वेलनेस सेंटरमध्ये वास्तूचं काय कनेक्शन असेल. प्रत्येक माणसाला एनर्जी फ्रिक्वेन्सी असते आणि इकडे येणारे लोकांमध्ये काही हाय एनर्जी लोक असतात, काही लो एनर्जी लोक असतात, काही लोकांची डिस्टर्ब्ड एनर्जी लेवल्स असते. हे एनर्जी लेवल्स जेव्हा आत येतात ते स्पाचं एन्व्हिरॉन्मेंट किंवा वर्किंग एन्व्हिरॉन्मेंटमध्ये त्याच्यामध्ये बदल येतो. कधीकधी डिस्टर्ब्ड एनर्जी लेवल्समुळे वर्किंग ॲटमॉस्फिअर असो किंवा क्लायंट्स किंवा जे येतात इकडे ट्रीटमेंटसाठी त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये पण थोडं फरक पडतो. सो टू ब्रिंग अ बॅलन्स इन द एनर्जी लेवल्स काही गोष्टी आहेत वास्तुशास्त्रामध्ये आणि साऊंड थेरपीमध्ये ज्याच्याने आपण हे एनर्जी लेवल्स बॅलन्स करू शकतो. जेव्हा हा टॉपिकबद्दल मी रविराज सरांबरोबर डिस्कशन केले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे भरपूर सोल्युशन्स आहेत आणि आम्ही हे इम्प्लिमेंट केले
आणि सायंटिफिकली आम्ही इव्हॅल्युएट केले तर आम्हाला अँड ऑल्सो आम्ही लास्ट 6 to 8 मंथ्समध्ये बघितलं आहे की हे सगळं इम्प्लिमेंट केल्यानंतर आमचे इकडचे एन्व्हिरॉन्मेंट एकदम हॅपी झालेले आहेत. जे काम करतात त्यांचे पण एनर्जी लेवल्स भरपूर मोठे झालेले आहेत. अँड जे कोणी येतो आहे दे ऑलवेज गो आउट विथ अ स्माईल. आणि आल्या आल्या पण दरवाजा उघडल्यानंतर लोक म्हणतात की आम्हाला इकडे आलं की एकदम प्रसन्न वाटतो आणि एकदम पीसफुल वाटतो. सो दिस शोज की वास्तुशास्त्र डज प्ले अन इम्पॉर्टंट पार्ट इन मेंटेनिंग अ हार्मोनियस एन्व्हिरॉन्मेंट. मी आशिष पेडणेकर आहे. मी लॉजिस्टिक फील्डमध्ये कार्यरत आहे. माझ्या स्वतःची कंपनी आहे. हा धंदा आमच्या आजोबांपासून आहे. आम्ही तिसरी पिढी आहोत. मी आणि माझा भाऊ आम्ही हे पाहत आहोत. आणि एका काळी असं होतं की ह्या व्यवसायामध्ये बहुतांशी कोकणातली लोकं होती आणि आता पण आहेत आणि चांगलं काम करीत आहे. दुसरं माझा जो परिचय वास्तुविराज रविराजजींशी आला तो म्हणजे माझे ते सहकारी होते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समध्ये, जिथे मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा अध्यक्ष होतो. आणि त्याच अनुषंगाने मी त्यांना म्हणालो की मला माझा व्यवसाय आणि चांगला करायचा आहे आणि तुमची मदत लागेल. तर मला आनंद होतो सांगायला की त्यांनी एक प्रोफेशनल ह्या नात्याने, एक मित्र ह्या नात्याने लगेच आपल्या ऑफिसच्या माणसाला डेप्यूट करून आणि त्यांनी लगेच सगळं माझं ऑफिस आणि घर सगळ्यांची पाहणी केली. आणि त्यांनी काही सूचना केल्या की आपण असं केल्यास आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की त्यांच्या ज्या सूचना होत्या त्या एवढ्या प्रॅक्टिकल होत्या की त्यामुळे असं फार काय मोठं खर्च किंवा आणि त्याच्यामध्ये सायंटिफिक बॅकग्राऊंड होतं. त्यांच्या प्रोफेशनल कलिग यांचे व्हिजिट झाल्यानंतर काही गोष्टी होत्या की ज्या बेडरूममध्ये मी झोपलं पाहिजे, त्या बेडरूममध्ये मुलांनी अभ्यास कुठे केला पाहिजे किंवा किचन हे कुठे असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता त्यांनी मला सूचना केली की तुम्ही ज्या बेडरूममध्ये जो घरचा करता असतो तो त्या बेडरूममध्ये त्यांचं ते झोपतात तर ते तुम्ही बदलून घ्यावं. तर मला सांगायला ते आनंद होतो की ते बदलल्यानंतर अनेक काही म्हणजे एक तर चांगली झोप यायला लागली विच इज नेसेसरी. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इमिजिएटली उद्या आपण ऑफिसला जातो, अनेक काही गोष्टी घडत असतात किंवा तुमच्या कौटुंबिक नेहमीच्या ह्याच्यामध्ये तुमचा व्यवहार असतो इतरांशी, आपल्या मुलांशी, आपल्या फॅमिलीशी, तो एकतर चांगल्या पद्धतीने आणि चांगला होतो. आणि अनेक गोष्टी त्यांनी सांगितलं, जसं आमचा देवारा होता त्यांनी सांगितलं, त्यांचं रेकमेंडेशन होतं की तुम्ही दुसऱ्या बेडरूममध्ये आणा किंवा अशा अनेक लहान लहान गोष्टी त्यांनी सुचवल्या. बाकी सगळ्या गोष्ट सांगा. त्यामुळे घरात एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आलं आणि मुलांना कुठे अभ्यास करावा. तर मी अशा लहान लहान गोष्टीमध्ये काही थोडीशी यंत्र लावले आणि ह्याच्यामुळे मी बघतो आहे की माझं बिझनेस करिअर तर चांगलंच झालं. त्याच्याच बरोबर मी आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा अध्यक्ष आहे, आमच्या कस्टम ब्रोकर असोसिएशनचा अध्यक्ष आहे, मी JNPTचा विश्वस्त आहे. अनेक गोष्टीमध्ये मला त्याचा फायदा झाला. एकतर तुमचं माइंड स्टेबल होतं, तुम्हाला अनेक गोष्टी विचार करायला एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन येतात. आणि जसं आपल्याला माहिती आहे की आपण आपले देवघर कसं कुठे असावं तसं त्यामुळे इम्पॉर्टंट असते की आपलं सेफ वॉल्ट कसं आहे, आपली तिजोरी कुठे असावी, या सगळ्यांचं मार्गदर्शन करता. आणि त्याला दुसरं म्हणजे थोडासा वेळ लागतो, पण त्या म्हणजे इमिजिएटली काही लोकांना आपल्याला वाटत असतो की इमिजिएटली आपल्याला रेमेडी असं नसते, थोडंसं पेशन्स करायचं असतं. बिकॉज अनेकशा दोष असतात, त्याला वेळ लागतो, त्याला अनेक काळ लोटला असतो. तर पण माझा वैयक्तिक अनुभव विचारला तर इट हॅज बीन ॲब्सोल्युटली अ पॉझिटिव्ह वे. आणि आताही मी पाहतो आहे की मी आता आमच्या कस्टम ब्रोकरच्या नॅशनल असोसिएशनचा चेअरमॅन इलेक्ट झालो. अशा अनेक पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या. मी सोशल लाईफमध्ये मी जे काम करत होतो त्याला एक गती आली, लोकांचं अप्रिसिएशन वाढलं. आणि मला असं वाटते की प्रत्येक बिझनेसमॅननी आपली जी वास्तू असते त्या वास्तूचे काही दोष असतील तर रविराजजींच्या कंपनीशी संपर्क साधून त्यांनी ते दूर करावा. माझा अनुभव म्हणाला तर खूपच आनंददायी आहे आणि मी सगळ्यांना इतरांना मी रेकमेंड करीन की त्यांनी
प्रत्येकाने यांच्याशी डिस्कस करून आपल्या घरात काही दोष असतील, आपल्या ऑफिसमध्ये काही दोष असतील तर ते दूर करावे. आणि हे असतात लहान लहान गोष्टी, पण त्या गोष्टी फार लहान लहान गोष्टीमुळे अनेक काय अडचणी असतात त्या दूर होतात आणि त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट, ह्या व्यवसायात ते असताना त्यांनी कमर्शियल ॲस्पेक्टनी ते करत नाहीत, पण एका वेगळ्या भावनेने की दुसऱ्याचं चांगलं व्हावं. आणि ॲज अ प्रोफेशनल त्यांची फीज ही फार रिजनेबल आहे. आणि आय वूड रेकमेंड ऑल दी बिझनेसमॅन that they should go around and they should do such type of thing which will help their business to grow. आशिष पेडणेकर आणि उमा शेट्टी यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया होत्या त्या आपण जाणून घेतल्या. एक छोट्याशा विश्रांतीनंतर डॉक्टरांचं मार्गदर्शन सुद्धा जाणून घेणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊन लगेचच या कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण आशिष पेडणेकर आणि डॉक्टर उमा शेट्टी यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. नेमकं काय सांगता येईल तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडक्यात? पूजा, आशिष पेडणेकर हे एक अत्यंत यशस्वी असे उद्योजक आहेत. त्यांची दुसरी एक आणखीन ओळख म्हणजे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ते माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे बेसिकली आम्ही त्यांचं घर आणि ऑफिस अशा दोन्ही वास्तूंचं वास्तू परीक्षण केलं आणि त्यांना आपण उपाययोजन केलं. त्यांचा मेजर प्रश्न असा होता की बऱ्याच वेळा गोष्टी अगदी जसं आपण म्हणतो हातातोंडाशी आलेला घास काही कारणास्तव तो लांबणं किंवा हातातोंडाशी आलेला घास जाणं, अशा अनेक समस्या त्यांच्याकडे येत होत्या. पण त्यांचं वास्तू परीक्षण केल्यानंतर काही छोटे मोठे फेरबदल जे आपण केस स्टडीमध्ये दाखवणार आहोत ते आणि त्याच्या व्यतिरिक्त उपाययोजना अशा दोन्ही गोष्टी केल्यानंतर त्यांना अप्रतिम रिझल्ट्स मिळाले. दुसरी गोष्ट, डॉक्टर उमा शेट्टी या ठाण्यातल्या एक यशस्वी अशा रेडिओलॉजिस्ट आहेत, प्लस त्या एका स्पाच्या मालक आहेत. आय डिझर्व इट नावाचं त्यांची एक स्पाची चेन आहे. तर त्यांचं घर आणि त्यांचं स्पा अशा दोन्ही ठिकाणी आपण त्यांना वास्तू परीक्षण आणि वास्तू उपाययोजना करून दिल्या. त्यांच्या जीवनात सुद्धा अशा अनेक अडथळे वारंवार येणं आणि काम न होणं अशा परिस्थिती, म्हणजे सगळं समोर काम दिसतंय, यश अगदी समोर दृष्टीपथात आहे, पण हुलकवण्यात येत आहे. या ज्या गोष्टी वारंवार त्यांच्याकडे घडत होत्या त्या गोष्टींचं आपण व्यवस्थित सगळं परीक्षण. आता त्यांचा स्पा, त्याची सगळी रचना व्यवस्थित झालेली होती, तोडफोड करणं शक्य नव्हतं. मग अशा वेळी अगदी त्यांच्या प्रवेशद्वार रिसेप्शन पासून तर ते सगळे वेगवेगळे मसाज आणि सगळ्या ट्रीटमेंट सेंटर्स पर्यंत त्या सगळ्या गोष्टी बेसिकली तिथले वायुतत्व, जलतत्व, अग्नितत्व यांचं जे इम्बॅलन्स होतं त्याला उपाययोजनांच्या माध्यमातून आपण अतिशय चांगल्या प्रकारे ते बॅलन्स केलं आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट्स मिळाले. नक्की. डॉक्टर, आतापर्यंत तुम्ही बऱ्याच जणांना मार्गदर्शन केलेलं आहे, तर त्यातल्याच मार्गदर्शन केलेल्या मधल्या एखाद्या केस स्टडी बद्दल तुम्हाला काय थोडक्यात सांगता येईल? पूजा, निश्चितच आवडेल, कारण यातून लोकांना लक्षात येईल की आपण कशा प्रकारे काम करतोय. आता आज जी मी केस स्टडी इथे दाखवतोय त्या केस स्टडीमध्ये सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की या घराचा दरवाजा हा पश्चिम आणि वायव्य म्हणजे वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट यांच्यामध्ये आणि एक्झॅक्ट जो ज्याला पॉझिटिव्ह सेगमेंट म्हणतात तो पश्चिम वायव्यचा आहे. अर्थात या घराची डिझाईन करणाऱ्याबद्दल मला जरा थोडासा प्रश्न निर्माण होतो, कारण एंट्रन्सला तुम्ही एक मोठा पॅसेज निर्माण करून ठेवलाय जो खरं बघायला गेलं तर काही गरज नव्हती, पण त्या पॅसेजमुळे एकच झालं की तो दरवाजा पॉझिटिव्ह झाला. पण जो मुख्य घरात लोक जेव्हा प्रवेश करतात तो कुठेतरी सेंटर पॉइंट मध्ये येतो. आणि या घराची रचना करताना त्यांनी काय केलं की घरात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला बेडरूम आणि उजव्या बाजूला लिव्हिंग रूम केलं. म्हणजे वायव्य आणि उत्तर भागामध्ये त्यांचा बेडरूम, आणि जेव्हा आम्ही त्या घराला व्हिजिट केली तेव्हा त्यांचा बेड हा उत्तरेमध्ये होता, म्हणजे पूर्णपणे चुकीचा. प्रवेशद्वार पॉझिटिव्ह पण ब्रह्मतत्व बिघडलेलं. बेडरूम नॉर्थ वेस्ट मध्ये पण बेड नॉर्थ मध्ये नॉर्थला डोकं चुकीचं. ईशान्येमध्ये कट, ईशान्येमध्येच टॉयलेट आणि ईशान्येमध्येच बाथरूम. आता यातला ईशान्येमधला बाथरूम पॉझिटिव्ह आहे, पण टॉयलेट आणि कट म्हणजे प्रगतीला मार्ग. म्हणजे मगाशी जसं आपण
शैक्षणिक प्रगतीचा बरोबर. उल्लेख केला किंवा पैशाची आवक कमी होणं किंवा आरोग्याच्या तक्रारी, हा प्रॉब्लेम येणार. सुदैवाने या घराचं किचन एक्झॅक्ट साऊथ ईस्ट मध्ये, म्हणजे प्रगतीला गती देणार असं चांगलं आणि स्त्री शक्तीला व्यवस्थित ठेवणार. आणि यांचा जो लिव्हिंग रूम आहे तो साऊथ वेस्ट मध्ये आलेला आहे. अच्छा. म्हणजे जिथे मास्टर बेडरूम असायला पाहिजे तिथे लिव्हिंग रूम. लिव्हिंग. म्हणजे अस्थिरता किंवा गृहस्वामीला निर्णय घ्यायला वेळ लागणं, बघू करू अशी प्रवृत्ती, आणि खास करून हा गृहस्वामी जिथे नोकरी करतो तिथे मेहनत हा करतो, क्रेडिट दुसरे घेऊन जातात, हे असं सगळं याच्यात होत होतं. मग यांच्यामध्ये आपण काय केलं पहिल्यांदा की यांचं तसं त्यांना बेसिकली बेडरूम बदलायची नव्हती. खरं माझा पहिला मुद्दा होता की लिव्हिंग रूम आणि बेडरूम जर इंटरचेंज केलं तर दी बेस्ट होईल. पण तिथे कुठेतरी त्यांचा जरा थोडासा रेजिस्टन्स होता. त्यामुळे, कारण आजकाल लोकांना आपल्याकडे ना भारतात अटॅच टॉयलेट बाथरूमचं खूप क्रेज आहे. खरं बघायला गेलं तर प्राचीन वास्तुशास्त्रामध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम हा प्रकारच नव्हता. हा आपण पाश्चिमात्य लोकांकडून उचललेला आहे. त्यामुळे इथे बेसिकली त्यातल्या त्याच बेडरूम मध्ये उत्तरेच्या समोरच्या भिंती, या भिंतीवरचा बेड समोरच्या भिंतीवर आणला, म्हणजे कुठेतरी तो वायव्यामध्ये आला. मग त्याला आम्ही स्टॅबिलिटीचा इफेक्ट दिला आणि त्या माणसाचा बेडरूम पॉझिटिव्ह करून दिला. त्याच्यानंतर बेसिकली मी असं म्हणेन की अगोदरच्या पोझिशन मध्ये त्यांचं देवघर साऊथ वेस्ट मध्ये होतं, ते आता आम्ही एक्झॅक्ट त्यांना बरोबर उत्तर ईशान्येमध्ये आणून दिलं. आणि शेवटी लिव्हिंग रूम मध्ये फक्त बदल असा केला की घराचा प्रमुख, म्हणजे जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतात तेव्हा तो नैऋत्यमध्ये साऊथ वेस्ट मध्ये बसेल आणि त्याचं तोंड उत्तर पूर्वेकडे होईल, त्यामुळे तो स्टेबल होईल. सो अशा काही बदल करून थोडक्यात अगोदर जे घर 33% पॉझिटिव्ह होतं, जे थोड्याशा बेड पोझिशन, देवघराच्या पोझिशन आणि लिव्हिंग रूम मधल्या काही पोझिशन बदलल्यानंतर ते 55% नॅचरल पॉझिटिव्ह झालं. आणि मग उर्वरित जे काही आहे ते रेमेडीज करून त्याला आपण 95% पॉझिटिव्ह. नक्की. सो अशा पद्धतीने त्या लोकांना मग त्यांच्या सगळ्या समस्या आणि त्यातून त्यांचं घर पॉझिटिव्ह होणं, या दोन्ही गोष्टी आपल्याला सॉल्व्ह करतात. डॉक्टर, आजच्या भागामध्ये आपण इतकं छान असं मार्गदर्शन केलं, मात्र या सगळ्याचं सारांश तुम्ही थोडक्यात काय सांगू शकाल आम्हाला? अतिशय महत्वाची गोष्ट आहे की एक तर पहिली गोष्ट म्हणजे की आजच्या एपिसोडमध्ये आपण हे बघितलं की मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीवर वास्तुशास्त्राचा प्रभाव असतो. मग त्याच्यामध्ये पैसा येणं वगैरे सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला आणि त्याचा उहापोह केला. आपण केस स्टडी बघितली आणि केस स्टडीच्या माध्यमातून उपाययोजना करून ती घर 95% पॉझिटिव्ह कसं केलं हे बघितलं. पण जाता जाता एक अतिशय महत्वाची गोष्ट मला इथे लोकांना, आपल्या प्रेक्षकांना दाखवायची आहे, ती म्हणजे वास्तू रविराजच्या उपाययोजना या अत्यंत संतुलित उपाययोजना. म्हणजे जेव्हा पिरॅमिड, यंत्र आणि क्रिस्टल हे तिघं एकत्रितरित्या वापर केले जातात तेव्हा त्यातून चांगले रिझल्ट मिळतात. नुसते पिरॅमिड वापरले तर 100% रिझल्ट मिळणं शक्य नाही. पण जर त्याला यंत्रांची आणि क्रिस्टलची जोड दिली तर अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मिळतात. थोडक्यात चांगला वास्तुतज्ञ, चांगलं डायग्नोसिस आणि उपाय पॉझिटिव्ह. दॅट्स ऑल. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि वास्तुशास्त्राचा मानवी जीवनावर कसा काय प्रभाव पडू शकतो याबद्दल इतकं उत्तम असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. वास्तुशास्त्राबद्दल तुमच्या सुद्धा काही समस्या असतील किंवा डॉक्टरांकडून तुम्हाला सुद्धा काही मार्गदर्शन जाणून घ्यायचं असेल तर आम्ही दिलेल्या या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही नक्की संपर्क करा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7718863222. वास्तुशास्त्राचा मानवी जीवनावरील प्रभाव या विषयावर आज आपण डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडून बरंच मार्गदर्शन जाणून घेतलं. पुढच्या भागामध्ये आपण बांधकाम व्यवसाय आणि बांधकाम क्षेत्र या विषयावर डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडून मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.